मुंबईचा महापौर फायनल झाला. ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. भाजप आणि शिंदे दोघेही हरले असून मुंबईचा राजा आता ठाकरेचा शिलेदार होणार. मित्रांनो, मुंबईमध्ये आज कोणीही विचार केला नव्हता अशी एक धक्कादायक बातमी आता सध्या समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. जेव्हा ठाकरेंनी गुलाल उधळला तेव्हा आज पहाटे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. यानं संपूर्ण देशच नाही, संपूर्ण राजकारण हादरून गेलं. एकीकडे अशी गुपित घटना घडली आहे, टीव्हीवर दिसली नाही, जी कॅमेऱ्यामध्ये ही रेकॉर्ड झाली नाही, कारण कोणालाही सुगाव लागू न देता पडद्यामागे घडलेली एक मोठी अशी गोष्ट, ज्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटालाही मोठा चोबी पछाड आता बसलाय. उद्धव ठाकरेंनी एक असा पत्ता टाकलाय ज्यामुळे मुंबईचा राजा ठाकरेंचाच होणार. कालपर्यंत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, परंतु सोबत असणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या होत्या. त्यांच्या दोघांच्या बहुमताने मुंबईचा महापौर हा युतीचाच होणार अशी चर्चा गल्लीपासून ते दिल्लीच्या बोळापर्यंत होती. पण काल मध्यरात्री अचानक अंधारामध्ये अशी काहीशी हालचाल वाढली आणि काही गाड्यांचा ताफा हा मातोश्रीकडे गेला. नंतर त्यांचं सगळं चित्रच बदललं. सर्वांना वाटत होतं की त्यांच्याकडे आकडे, त्यांच्याकडे बहुमत, त्यांचीच सत्ता येणार. पण आकड्यांचा खेळ संपवणारा डाव टाकला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी, ज्यामुळे आता मुंबईतील मराठी माणूस प्रचंड खुश झाला आहे. मग नेमकं काय घडलंय? मुंबईमध्ये रात्रीच्या अंधारामध्ये कोणाला भेटलं? भाजप आणि शिंदे हे दोघे कसे हरले? एकनाथ शिंदेच्या तावडीतून कोण निसटला आणि ठाकरेंना मिळाला? उद्धव ठाकरेंना नेमका काय चमत्कार केला की एका रात्रीमध्ये सगळा गेमच पलटला? सर्व काही जाणून घेऊया एक विशेष सविस्तर रिपोर्टमध्ये. त्या अगोदर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. मुंबई म्हणजे ही देशाची आर्थिक राजधानी आणि याच मुंबईच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल कोणाकडे असणार याचा फैसला आता या ठिकाणी सर्वांना वाटत होतं कधी होणार. आज पहाटे जे घडलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारणच हादरून गेलंय. टी व्ही चॅनलवर दिसतंय की त्यापेक्षा पडद्यामागे काहीतरी भयंकर घडतंय. कोणालाही सुगाव न लागू देता उद्धव ठाकरेंनी असा काही पत्ता टाकला आहे की एका दगडात दोन पक्षी मारण्याची वेळ आली आहे. भाजप आणि शिंदे गट दोघांनाही धोबी पछाड देण्याची तयारी पूर्ण झाली असून काय घडलंय मुंबईत? रात्रीच्या अंधारात कोणाला भेटतंय? एकनाथ शिंदेच्या ताफ्यातून नेमक्या गाड्या कुठे गायब झाल्या? आजच्या या सविस्तर रिपोर्टमध्ये आपण लगेच या ठिकाणी या संपूर्ण खुलासा या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तेव्हा झाली नेहमीचे तेच गाड्या तेवढ्याच होत्या. हवेत काहीतरी वेगळं दडलेलं होतं जाणवत होतं. कालपर्यंत सगळं चित्र सगळ्यांच्या अगदी स्पष्ट वाटत होतं, ते आज अचानक धुसर झालं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर पहिल्यांदाच असं वाटायला लागलं की हा खेळ अजून संपलेला नाही, उलट खरा खेळ आता या ठिकाणी सुरू झाला आहे. कारण आज सकाळपासून अशा काही हालचाली घडू लागल्या ज्या कुठल्याही कॅमेऱ्यात टिपल्या गेल्या नव्हत्या, कुठल्याही माईकवर रेकॉर्ड झाल्या नव्हत्या, पण त्यांची कुजबुज मात्र मंत्रालयापासून मातोश्रीपर्यंत पोहोचू लागली होती. कालपर्यंत सगळ्यांना वाटत होतं की महानगरपालिका भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा विजय म्हणजे सत्ता त्यांचीच, आकडे त्यांच्याच बाजूने होते. बहुमतांचा आकडा जवळजवळ हातात होता. राजकीय गणित सरळ वाटत होतं. परंतु आज सकाळी अचानक वेगळी चर्चा सुरू झाली. ही चर्चा कुठल्याही पत्रकार परिषदेतून आलेली नव्हती. कुठल्याही नेत्याने उघडपणे काहीही बोललं नव्हतं. तरीसुद्धा राजकीय वर्तुळात एक प्रश्न वेगळाच निर्माण होत होता, फिरत होता. आज नेमकं काय बदललं? आज सकाळपासून काही फोन कॉल सुरू झाले. काही नगरसेवकांचे फोन अचानक बंद पडायला लागले. काही जण तर मी नंतर बोलतो असं सांगून फोन ठेवत होते. काही गाड्या अशा दिशेने जाताना दिसल्या ज्या दिशा कालपर्यंत कुणाच्याही लक्षात आल्या नव्हत्या. विशेष म्हणजे या सगळ्या हालचाली त्या हॉटेलच्या आसपास दिसत होत्या ज्या शिंदे गटाचे नगरसेवक या ठिकाणी मुक्कामी होते. कालपर्यंत ज्याला सुरक्षितते कवच मानलं जात होतं त्याच दगडावर तडे जात असल्याची भावना निर्माण झाली. एकनाथ शिंदे कालपर्यंत शांत होते. हॉटेलमध्ये नगरसेवक ठेवले, एका पक्ष एक संधी आहे असा संदेश दिला. बाहेरून सगळं नियंत्रणात असल्यासारखं चित्र होतं. पण आज सकाळी त्यांच्या जवळच्या लोकांच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता. कारण त्यांनाही जाणवत होतं की काही हालचाली त्यांच्या नियंत्रणाबाहेर जात आहे. काही नाव अशी होती जी कालपर्यंत सोबत होती पण आज त्यांच्यासोबत या ठिकाणी खात्री देता येत नव्हती. आणि दुसरीकडे राजकारणात खात्री संपली की भीती सुरू होते. दुसरीकडे भाजपच्याही गोठ्यात आज सकाळपासून शांतता नव्हती. जरी आकडे त्यांच्यातले असले तरी सगळ्यांनाही कळत होतं की मुंबईसारख्या महानगरपालिकेत फक्त आकड्यांवर सत्ता ठरत नाही, इथे भावना, ओळख आणि इतिहास योग्य वेळेला टाकलेला डाव या सगळ्यांचा मोठा वाटा असतो. मराठी अस्मिता, शिवसेना, मुंबईची ओळख
हे सगळे मुद्दे या ठिकाणी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याच मुद्द्यावर कुणीतरी हळूच डाव टाकायला सुरुवात केली होती. याच वेळेत मातोश्रीवर हालचाल या ठिकाणी वाढू लागल्या. आज सकाळी तिथे नेहमीपेक्षा जास्त गाड्यांची ये जा होत होती. काही नेते जे कालपर्यंत पूर्णपणे शांत होते ते आज अचानक सक्रिय झाले. कुठेही मोठी बैठक जाहीर नव्हती, कुठलाही अधिकृत कार्यक्रम नव्हता, तरीसुद्धा चर्चाचा ओघ वाढतच चालला होता. कोणी उघडपणे काही बोलत नव्हतं, पण सगळ्यांना हे कळत होतं की आतमध्ये काहीतरी चालू आहे. याच दरम्यान संजय राऊत यांची विधान परिषदेमध्ये पुन्हा एकदा चर्चेत आले. विधान या ठिकाणी चर्चेत आलं. त्यांना नेहमीसारखंच थेट काहीही सांगितलं नाही, पण त्यांनी वापरलेली शब्दरचना आणि त्यांचा आवाज, त्यांचा सूर यातून अनेक अर्थ काढले जाऊ लागले. राजकारणात कधीकधी जे सांगितलं जात नाही तेच सगळ्यांना जास्त बोलकं वाटतं आणि आज तसंच काहीसं घडलं. काँग्रेसकडूनही संकेत मिळू लागले. कुठलीही औपचारिक घोषणा नाही, कुठलाही ठोस दावा नाही, पण आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय अशी वाक्य येऊ लागली. अपक्ष नगरसेवकांची हालचालही वाढली. पण अचानक चर्चेत आलं. काहींची नावं वेगवेगळ्या गटामध्ये घेतली जाऊ लागली आणि हे सगळं पाहून एक गोष्ट स्पष्ट होती, ती म्हणजे आजचा दिवस कालसारखा नाही. एकनाथ शिंदेना हे सगळं जाणवत होतं. म्हणूनच हॉटेलमधील व्यवस्थित बदल दिसू लागले. सुरक्षा वाढवण्यात आली. संपर्क मर्यादित झाले. आता काही लोकांना आत बाहेर जाण्यासही निर्बंध लागू लागले. अर्थ इथे सरळ असा होता, कुठेतरी धोका जाणवत आहे, कारण सगळं चित्र नियंत्रणात असतं. इतकी घाई, इतकी काळजी लागली नसती. भाजपसाठी ही परिस्थिती तितकी सोपी नव्हती, कारण शिंदे गटात जर हालचाली झाली तर संपूर्ण गणित पलटू शकतं. म्हणून भाजपकडूनही वेगवेगळ्या पातळ्यावर संपर्क सुरू झाले. काही जुने संबंध पुन्हा सक्रिय झाले. फोन कॉल्स जे या ठिकाणी चालू झाले कधीही सार्वजनिक होणार नव्हते, पण या सगळ्यात एक नाव सतत चर्चेत राहिलं, ते म्हणजे उद्धव ठाकरे. कालपर्यंत अनेकांना वाटत होतं की उद्धव ठाकरे या खेळात बाहेर आहेत, पण आज सकाळपासून जे चित्र बदलायला लागलं त्याच्या एका वाक्याने, एका संकेतानं सगळ्यांची झोपच उडवली. देवाची इच्छा असेल हे वाक्य साधं नव्हतं. या राजकारणात देवाची इच्छा म्हणजे अनेक वेळा माणसाची तयारी असते. ही तयारी आज सकाळपासूनच दिसू लागली होती. राज ठाकरे यांचे नावही पुन्हा चर्चेत आलं. थेट नाही, पण संदर्भामधून काही लोकांनी भेटी झाल्याच्या चर्चा केल्या. काहींनी फक्त शक्यता मांडल्या. एवढंच नव्हे तर ठाकरे हे आडनाव पुन्हा केंद्रस्थानी आलं होतं. ही गोष्ट काही लोकांना अस्वस्थ करणारी होती. आज दुपारपर्यंत मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळीच हवा होती. कुणीही उघडपणे बोलत नव्हतं. प्रत्येक जण काहीतरी घडणार याची वाट पाहत होता. फोनवर बोलताना शब्द जपले जात होते. भेटी घेताना दरवाजे बंद ठेवले जात होते. निर्णय जवळ येत होता हे सगळ्यांना जाणवत होतं. या सगळ्या घडामोडीमध्ये एक गोष्ट हळू स्पष्टपणे होती. उद्धव ठाकरे कोणताही गोंगाट न करता, कोणतीही घोषणा न देता दोन्ही बाजूंवर दबाव निर्माण करत होते. भाजपलाही अस्वस्थ करत होते. शिंदे गटालाही. म्हणूनच एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा सुरू झाली. पण हा खरा डाव आहे का की अफवांवर खेळ आहे असा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. कारण राजकारणात शेवटपर्यंत काहीही ठरलेलं नसतं. आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य, आणि जे आज निश्चित अशक्य वाटतं ते उद्या शक्यही होऊ शकतं. नेमकं काहीही या ठिकाणी राजकारणात होऊ शकतं. घडामोडीचा विचार केला तर शेवटी 3 चित्र दिशांना जाऊ शकतं. पहिली दिशा अशी आहे की भाजप आणि शिंदे यांच्यात तडजोड होईल. अडीच वर्षाचा आपला फॉर्म्युला मान्य केला जाईल आणि महायुती टिकवली जाईल. दुसरी दिशा अशी की शिंदे गटातील काही नगरसेवक वेगळा निर्णय घेतील आणि उद्धव ठाकरे काँग्रेस पक्ष मिळून नवी आघाडी उभी करतील. आणि तिसरी दिशा अशी आहे की राजकारणात जसं अनेकदा घडत आलं आहे, एखादं पूर्णपणे अनपेक्षित समीकरण तयार होईल ज्याचा कोणीही या ठिकाणी विचार करत नव्हता आणि करत नाही. आता या सगळ्या चर्चांमध्ये अफवांना, हालचालींना वेग मात्र या ठिकाणी नक्की आला आहे. सगळ्यांचं लक्ष एकच दिवसाकडे लागले आहे. ते दिवस म्हणजे कोण या ठिकाणी कुठं उभं राहतं, कोण गैरहजर राहतो आणि कोण शेवटच्या क्षणी बाजू बदलतो यावर सगळं ठरणार आहे. कारण तोच दिवस ठरवेल मुंबईचा महापौर नेमका कोण होणार आहे. आता इथे एकच गोष्ट स्पष्टपणे सांगतो, आज तुम्ही जे ऐकलं आहे ते अफवा नाही, पण अंतिम सत्यही नाही. राजकारणात जे काही नेहमी घडत असतं असं नाही. जे काही घडत असतं ते अनेकदा शेवटपर्यंत दिसत असंही नाही. आज मुंबईच्या महानगरपालिकेच्या बाबतीत नेमकं हे सुरू आहे. प्रत्येक बाजू आपला डाव मांडत आहे, आपला डाव टाकत आहे, असं गट आपली ताकद दाखवतोय, पण अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. खरा प्रश्न इतकाच आहे की मतदानाच्या दिवशी कोण कुठं उभा राहतो, कोण शेवटच्या क्षणी शांत राहतो आणि कोण आपली भूमिका बदलतो. म्हणूनच मी तुम्हाला विचारतोय, तुमच्या मते पुढे नेमकं काय घडणार.
भाजप, शिंदे की ठाकरे यापेक्षा पूर्ण वेगळं काही तुमचं मत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. नेमकं पडद्याच्या मागे या ठिकाणी काय चालू आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.